हो मास्तरीन बाई, दिसत्या उभ्या का तुम्ही? काय दातखिळी बसली का काय तुमची? सांगा, का मारलं तुम्ही त्या पोराला? नाही म्हणजे सध्या तुमचं डोसकं ठिकाण्यावर नाही, तुम्हाला आमचा लई राग आलाय म्हणून असं येड्यावानी वागायला लागलाय तुम्ही. हे समजत हवंय हो आम्हाला. पण तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं आम्हाला. एवढ्या बारक्या पोराला मारलं तुम्ही. तुमचा राग, तुमचं काय म्हणतात ते फ्रस्ट्रेशन, ते एवढ्या लेकरावर काढलं तुम्ही. हा, एवढा लहान पिल्लू आहे ती, किती मारलं त्याला बघितलं? तुम्हाला काय येड्याचे झटके बिटके यायला लागले की काय? हा, का मारलं त्याला सांगा की. आता हे प्रकरण वाढलं तर साशीला नव 12च्या भावात. आमच्या शाळेचं नाव खराब करू लागलं तुम्ही. एवढी भाषणबाजी करते तुम्ही. हा, मुलं शिकली पाहिजे आणि आता काय करता? त्याच पोरांना मारता तुम्ही असं. अहो, शाळेतली मुलं आपली जबाबदारी आहे, काय कळतं का नाही तुम्हाला? मला कळतं, माझी जबाबदारी, माझं काम मला कळतं सगळं. हा, कळतंय म्हणे. आता कळत असतं तुम्ही असं वागलं नसता, मारलं नसतं त्या पोराला. मी नाही मारलंय त्याला, असं मी कधीच करणार नाही. हो, पण ते पोरग तर तुमच्या नावानं बोंबलतय ना व. त्याचे आई बाप बघितलेत का कसे पिसाटलेत ते? आता आम्ही इथं आहोत म्हणून ते थांबलेत, आता कवाच तुम्हाला पोलीस स्टेशनात घेऊन गेले असते. अहो, पण मी काही केलंच नाहीये तर का नेतील मला पोलिसात? आहे का आता एवढं बदडलं त्या पोराला आणि आता म्हणताय काय केलं? मी नाही मारलंय त्या मुलाला. आणि मी मारलंय याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? हो, ते पोरगा सांगतोय की त्याच्या तोंडानं. तो खोटं बोलतोय. आम्हाला वाटतंय की तुम्ही खोटं बोलताय. मी कधीच खोटं बोलत नाही मॅडम. हे बघा, आम्ही समजू शकतोय सध्या तुम्ही जरा इथनं हल्लाय म्हणून. त्यामुळे तुम्ही काय बोलताय, काय वागताय, काय करताय हे तुम्हाला कळना झाले. काय म्हणतात ते डिप्रेशन, ते आलंय म्हणून असं येड्यावानी वागायला लागलाय तुम्ही. मला वेडं ठरवण्याचं एक कारस्थान फसलं म्हणून तुम्ही दुसरं कारस्थान रचताय का? नाही नाही, हे काय मला पटलेलं नाही. काय पटलं नाही? हेच की मास्तरीनबाई सुखी नाहीत आमच्या घरात. अहो, नाहीच आहे ती सुखी. अहो, असं नाही आहे बाबा. कायम फुलासारखं जपलंय आम्ही मास्तरीनबाईशी. त्या जे म्हणतील की नाही ते सगळं करत आलो मी पहिल्या दिवसापासून. त्या मला म्हणले शिका. मी शिक्षण सुद्धा सुरू केलं आमच्या आईसाहेबांना मान्य नसताना. आता मागं त्या म्हणल्या फॅक्टरीत तुम्ही महिलांसाठी जरा रोजगार सुरू करा म्हणल्या. 100 महिलांना आम्ही नोकऱ्या दिल्या फॅक्टरीत. हे म्हणजे उदाहरण दाखल, पण त्यांनी जे काही सांगितलं ना ते सगळं केलं. त्यांचं मन आम्ही कवाच मोडलं नाही, त्यांचं सगळं ऐकत आलो. पण त्यांनी आमचं नाही ऐकलं. त्यांनी काय केलं, थेट बॅग उचलली आणि इकडं आल्यावर चूक केली होती. हो, चुकलं ना तिचं. तिचं खूप चुकलं. तुमच्याशी लग्नाला हो म्हणाली ना, हेच तिचं चुकलं. अहो, नव्हतं करायचं तिला अशिक्षित मुलाशी लग्न, तरीही केलं तिने. काय लावलंय अशिक्षित अशिक्षित बाबा? मान्य आहे की लगीन झालं तेव्हा आमचं काही शिक्षण एवढं जास्त नव्हतं, ते तुम्हाला सांगितलं बी होतं. आणि त्यासनी जसा नवरा पाहिजे होता तसा मी नव्हतोच, हे मला बी माहीत आहे. तेव्हा बी म्हणलंच होतं. पण नंतर मी शिक्षणाला सुरुवात केलीच की त्या म्हणल्या म्हणून. जे काही करालोय ते त्यांच्यासाठीच करालोय, कारण प्रेम आहे आमचं त्यांच्यावर. मनापासून नाही, खोटं सांगत नाही. अहो, प्रेम आहे हे नुसतं बोलून भागत नाही, वागावंही लागतं तसं. आता सगळं तर त्यांच्या मनासारखं केलंय की हो. आता अजून काय वागलं पाहिजे आम्ही, तुम्ही सांगा बरं. पहिल्या दिवसापासून जमवून घ्यायचा, जुळवून घ्यायचा मी लय मनापासून प्रयत्न करतो, पण त्या आता हट्टाला तर पेटल्यात. काय करायचं आम्ही सांगा बरं. तक्रार करून टाकली डायरेक्ट आईसाहेबांविरुद्ध. हे काय बरं आहे काय? काय ऐकायला तयार नाहीत, काय नाही. तुम्हाला माहित आहे त्या माघार घेतच नाही अजिबात. मागं हटायलाच तयार नाहीत. का कमीपणा घ्यायचा तिने? का हटायचं माग? सांगा ना मॅडम, मला वेडं बनवण्यासाठी तुम्ही नवीन कारस्थान रचताय का? आम्ही कशाला कारस्थान रचू? बरीच कारण असतील तुमच्याकडे. तसेही तुम्हाला मी त्या घरात नकोच होते. आमचं तुमच्यासारखं नाही हो बाई. हा, घरचा विषय घरात, शाळेतला विषय शाळेत. आम्ही सगळे एकत्र नाही करत. आला राग काढला पोरावर असं नाही करत आम्ही. ज्याचा राग आम्ही त्याच्यावरच काढतोय. केवढं मारलं त्या पोराला? हा, केवढं मारलं.
खोक पडली पार त्याच्या कपाळाला. कुठं डोळ्याला लागलं असतं तर केवढ्यावर गेलं असतं. लई सेन्सिटिव्ह मॅटर आहे हो. कळतंय का तुम्हाला? काय बघताय काय आमच्याकडं? असं भीती नाही का वाटत हो तुम्हाला? घर नाही त्याला डर कशाला? लई हुशार आहे तुम्ही मास्तरबाई, लई बोलायला येतंय तुम्हाला. पण आता बोलून काय बी उपयोग नाही, कारण त्या पोराचे आईबाप आमच्याकडे बघून गप बसलेत. नाही तर कवाच घेऊन गेले असते तुम्हाला पोलीस स्टेशनात. काय सोपं वाटतंय का हे प्रकरण? नाही नाही, हे शक्यच नाहीये. अक्षरा कुठल्या मुलावर हात उचलेल हे होऊच शकत नाही. तेच तर ना, मला तर ऐकून धक्काच बसलाय. काय नाही ग, ह्या मुलांचंच काहीतरी झालं असेल. हो ना, मलाही असंच वाटतंय. हल्लीच्या मुलांचं कशावरूनही भांडण होतं. हो, पण त्याने अक्षराचंच नाव कशाला घेतलं? कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षदाला. आता जर का ती आम्हाला शाळेत दिसली तर आम्ही तुम्हाला शाळेबाहेर पाडतो. तिच्याशी मला असं नाही बोलता येणार. तुम्ही नाही केलं तरी सुद्धा हे काम कुणी ना कुणी करणार. फुलपगारे सर, तुम्ही बोलत का नाही यार? असं का बोललं असेल संकेत? आणि त्याने अक्षराचंच नाव का घ्यावं? आपल्या शाळेत आपण मुलांना मारत वगैरे कधीच नाही. मग हे मध्येच काय झालं? अक्षराची खूप काळजी वाटते. बिचारी केवढं करते शाळेसाठी, आणि तिच्यावरच काही ना काही संकट येत असतात. हो ना, आता तर भुवनेश्वरी मॅडम पण इथे आल्यात. त्यामुळे मला इतकं टेन्शन आलंय ना. सर, आपण अक्षरासाठी काहीतरी करायला हवं. तिच्यासाठी स्टँड घ्यायला हवा. ती असं करूच शकत नाही. काहीतरी करायला तर हवंच आहे. आलोच मी. कुठल्या जगात आहात तुम्ही? तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या पाठीमागे तुमच्या घरातली लोक तिच्याशी कसं वागतात ते? आणि काय म्हणालात तुम्ही? फुलासारखं जपता तुम्ही तिला? अहो, तसं असतं तर ती तुमचं घर सोडून माहेरी आली असती का? तुमच्या घरात सारखी भांडणं, सारखे वाद आणि रिस्पेक्ट शून्य. आता भांडणं कुठल्या नवरा बायकोत होत नाही सांगा बरं. तशी झाली आमच्यात बी. म्हणताना काय लगेच घर सोडून जायचं? मी त्यासनी घेऊन जायला आलतो बी, पण आमची भेट झाली नाही. त्यात माझी काय चूक आहे सांगा बरं? मी प्रयत्न केला भांडणं मिटवायचा, पण त्या असं काय वागायचं माझं डोसका उठवायचं. ती पण आली होती ना मग तुम्हाला भेटायला. तुम्ही कुठं नीट बोललात तिच्याशी? तिला संसार हवाय म्हणून ती धडपड करते, तर तुम्ही नीट बोललात तिच्याशी? नुसते भांडताय, तिचा रिस्पेक्ट करत नाहीये. आणि तुम्ही काय सांगता हो मला की ती घर सोडून आली म्हणून? सांगा ना, कुठल्या मुलीला आवडेल बॅग भरून माहेरी यायला? ही वेळ तुम्ही आणली तिच्यावर, म्हणून ती माहेरी आली. आणि आणखीन एक सांगतो अधिपतीराव तुम्हाला, हे शिकल्या सवरलेल्या माणसांचं घर आहे. लग्न पवित्र मानतो आम्ही. नात्यात जसं प्रेम हवं, विश्वास हवा, तसा आदरही हवा. अहो, तुमच्या घरची लक्ष्मी आहे ती, आणि तुम्ही असं वागता तिच्याशी? कधी वाटलं नव्हतं हो माझ्या अक्षूच्या नशिबी हे सगळं येईल. नात्यातलं मांगल्य घालवलं तुमच्या आई. तुमच्या आई म्हणजे हो बाबा, मला काय बोलायचं ते बोला. आई साहेबांनी खरंच काय बोलू नका तुम्ही. सगळ्याच्या मुळाशी तुमच्या आई साहेब आहेत, हे कळत नाहीये का तुम्हाला? बाबा प्लीज, आई साहेबांबद्दल खरंच काय बोलू नका. मी विनंती करतो तुम्हासनी. मी वयानं मोठा आहे सर, आमच्या वडिलांवानी जायचा. नका हो नका. तुमच्या वडिलांचं स्थान देऊ नका मला. तुमच्या वडिलांची तुमच्या लेखी काय किंमत आहे ना, ती चांगली माहिती आहे मला. तुमच्या घरात एकमेव शिकलेला आणि शहाणा माणूस आहे तो, पण तुमच्या घरात त्याची काहीच किंमत नाहीये. खरं तर तुमच्या घरात ना सरस्वतीला काहीच किंमत नाही, आणि आमच्या घरात सरस्वतीची पूजा होते. हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. काय कुठनं कुठं पोहोचला हो तुम्ही बाबा? आणि आम्ही आमच्या वडिलांसंग नीट वागत नाही त्याला कारण आहे. त्यांनी आयुष्यात कवा आमच्या आई साहेबांचं रिस्पेक्ट केलं नाही. मला काही येड लागलं नाही त्यांच्या संग असं वागायला. आणि मुळात मी त्यांच्याविषयी बोलायला इथं आलेलोच नाही. मी आमच्या दोघांविषयी बोलायला इथं आलेलो आहे.
मला खरंच एवढंच जाणून घ्यायचं होतं, खरंच असं आहे का वा की आमच्यामुळं मास्तरीन माझं आयुष्य बर्बाद झालं? हो, मला असंच वाटतं की तुमच्याशी लग्न झाल्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालंय आणि या सगळ्यात बाप म्हणून मी चुकलोय. तिचं अशा घरात लग्न लावून दिलं ना की जिथे तिला काडीची किंमत नाही. असं नाही आहे बाबा, असं खरंच नाही. पण तुम्हाला नाही असं वाटतं, मास्तरीन बाईसनी बी असं वाटतंय काय की आमच्यामुळं त्यांचं आयुष्य सगळं बर्बाद झालं असं वाटतंय काय? तिच्या वतीने मी काहीच बोलू शकत नाही. मला जे वाटतं ना ते मी बोललो, पण बास झालं आता. खूप शोभा झाली, आता आणखीन विटंबना नको. निघा आता तुम्ही, बाबा निघा. हे बघा, त्या पोराच्या आईबापासमोर तुमच्याशी काही नीट बोलता आलं नसतं म्हणून त्यांना आम्ही बाहेर पाठवलं. म्हणलं जा, चहा घ्या, बिस्किटं खावा, जरा डोसकं थंड करा. आपण आता ते परत आले का नाही तर एकच मागणी करणार, तुमच्यावर ऍक्शन घ्या, तुम्हाला पोलिसात द्या. ऐकणार नाहीत ते. नंतर म्हणू नका आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही. मी काही विचारलंच नाही मॅडम तुम्हाला. तुम्ही नाही विचारलं तरी पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ती नीट ऐका. हे प्रकरण जर वाढवायचं असेल तर पोलिसांना बोलवायला लागल, तुमची हाकलपट्टी करावी लागल. आणि जर का हे प्रकरण तुम्हाला वाढवायचं नसेल तर आत्ताच्या आत्ता तुमचा राजीनामा लिहून द्या. बाकी पुढं काय करायचं ते आम्ही बघू. आम्ही आपलं काहीतरी सेटलमेंट करू त्याच्या आई वडिलांशी, पण तुम्ही बोला काय करायचं ते सांगा. तुम्हाला तुमची बायको माहित नाही? तुम्हाला थेट बोलता येत नाही तिच्याशी? हे कसलं नातं आहे तुमचं? एका चांगल्या मुलीचं अत्यंत चुकीच्या माणसाशी लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्याचा जो खेळखंडोबा होतो ना, तो इथे आल्यापासून बघतोय. आमच्या संघ लगीन झाल्यामुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालं हे कुणाला वाटतंय नेमकं? तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं. माझी मुलगी सुखात नाहीये आणि ते मला बघवत नाही. मला असंच वाटतं की तुमच्याशी लग्न झाल्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालंय. मर्दा, मरायला माझीच गाडी घावली का? बघतोय कुठं, चालतोय कुठं? सॉरी सॉरी जीव एवढा स्वस्त झालाय का? हो सॉरी दादा. जरा रस्ते बिस्ते बघत जा. ओ मास्तरीन बाई, अशा पुतळ्यावानी उभ्या का? हा, देताय नव राजीनामा? झालाय नव तुमचा निर्णय? थांबा थांबा जरा. हे घ्या, इकडं कागद आहे. हे घ्या, कागद घ्या, पेन घ्या, लिवा तुमचा राजीनामा लिवा. आम्ही पण लगेच एक्सेप्ट करतो. लिवा. मी का देऊ राजीनामा? अरे हाय का आता? एवढं सगळं झाल्यानंतर विचारताय का देऊ राजीनामा? त्या पोराला इतकं मारलं ते? मी असं काही केलं नाहीये, मी सांगितलं ना तुम्हाला. हो, तुम्ही 30 कॅसेट कशाला वाजवताय? ऐका आमचं, यातच तुमचं भलं आहे. या पोराचे आई बाबा आले तर लई राडा घालतील आणि हे प्रकरण कुठच्या कुठं जाईल. सरकार सरकार ताई अगं, यांनी ऐकलंच नाही माझं, डायरेक्ट आतमध्ये आल्यात. अहो सरकार, अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? आज काय तो निकाल लागलाच पाहिजे. काय झालं सरकार? काय ठरवलं तुम्ही? पोलिसांनी बोलवता नव? माझ्या पोराची बघा काय अवस्था झाली. माझ्या पोराचं तोंड किती सुकलंय. काय खायना पिणं झालंय हो माझं पोरग. नुसतं कळवळतंय, इथं दुखतंय म्हणतंय, तिथं दुखतंय म्हणतंय. पार माझ्या पोराच्या डोसक्यातून रगत काढलंय बघा. रडू नको संख्या, लवकर काय ते करा सरकार. तिला शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे समजे शहाणी होतील.
आणि जोपर्यंत तुम्ही पोलिसांनी बोलवत नाही आम्ही काही इथनं जाणार नाही बघा. हिला शिक्षा झालीच पाहिजे. एकतर हिला शिक्षा द्या, नाहीतर हिला शाळेतून बाहेर काढा. पोरांवर हात उचलणारे शिक्षक कशाला पाहिजे ती शाळेत? मास्तरीन बाई, सांगा तुम्ही आता काय करायचं ते. हा, तुम्ही राजीनामा देताय का आम्ही बोलवायचं पोलिसांना? खोट्या कारणासाठी मी राजीनामा देणार नाही. खोटं कारण हाय का आता? काय बाई हाय ही? माझं पोरगं म्हणायलंय ना वा तू हाणलंस त्याला आणि खोटं कारण म्हणतेस? काय बाई हाय का काय? ताई, मी तुम्हाला खरं सांगते, मी तुमच्या मुलाला नाही मारलं. आणि राजीनाम्याचं म्हणाल तर खोट्या कारणासाठी मी राजीनामा देणार नाही. पुन्हा एकदा सांगते. तुम्हाला काय घ्यायची ती ऍक्शन घ्या. बया बया बया, काय बाई हाय ही? हिला शिक्षा झालीच पाहिजे. खुशाल निघून गेली. त्याची तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही आधी तुमच्या पोराची काळजी घ्या. घेऊन जा त्याला दवाखान्यात. आणि त्याच्या खर्चाची काही काळजी करू नका, तो आम्ही करू. दुर्गे, हा ताई, घेऊन जा. वय अहो पण असं तिला सोडलं कसं तुम्ही? आज माझ्या पोराला मारलंय, उद्या दुसऱ्या कोणाच्या पोराला मारल. अहो नाही हो, तिनं खरंच असं काही केलेलं नाहीये. तिनं मारले माझ्या लेकराला, हेच खरं आहे. ताई तुम्ही शांत व्हा. आम्ही बघतो काय करायचं ते. आणि फुलपगार आहे, हे असलं काही परत होणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या. काय? अहो पण मॅडम, आपल्या शाळेमध्ये कधीच असं काही झालेलं नाहीये. आणि आत्ताही झालेलं नाहीच आहे. हा काहीतरी गैरसमज होतं. दिसते ना तुम्हाला माझ्या पोराची अवस्था? आणि असं कसं म्हणताय तुम्ही? तिच्यावर ऍक्शन घ्याच तुम्ही. हा हा, आम्ही त्यांच्यावर नक्कीच ऍक्शन घेणार. तुम्ही आता तुमच्या पोराला दवाखान्यात न्या. चला या तुम्ही. बघितलं ना फुलपगारे काय होतंय ते शाळेत. हा, आदर्श शिक्षिका म्हणून लई टिमकी वाजवत होता तुम्ही. बघितलं ना काय केलं त्यांनी. शाळेचं नाव बदनाम होऊ लागलंय. कळतंय ना हो तुम्हाला? नाही मॅडम, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, अक्षरानं असं काही केलेलं नसणार आहे. शक्यच नाही आहे ते. अहो ते खरंच खूप चांगले आहे. बस बस बस, यांची वकिली थांबवा तुम्ही आता. परत असलं प्रकरण आमच्या मोरं आलं तर मग काय तुमचं खरं नाही. तुमचं पण नाही आणि शाळेचं पण नाही. लवकरात लवकर काहीतरी त्यांच्यावर ऍक्शन घ्या. या प्रकरणावर पडदा टाका. ऍक्शन? मी? हा, तुम्हीच घ्या ऍक्शन. ऍक्शन घ्या आणि त्यांना नोकरीवरनं काढून टाका. आणि तुम्ही ऍक्शन घेतली नाही तर आम्हाला ऍक्शन घ्यावी लागल तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्याची. हा बोला सर. अधिपती, एक 2 मिनिटं वेळ आहे ना तुम्हाला बोलायला? काय महत्वाचं आहे काय? महत्वाचं म्हणजे खूपच महत्वाचं आहे. काय? अधिपती साहेब, एक संकट आलंय. कोणावर? अक्षरावर. काय झालं? काय काय संकट कसलं? अहो आता एक विद्यार्थी आणि त्याचे पालक शाळेमध्ये आलेले होते. हां. त्यांचं म्हणणं असं आहे की अक्षरानं त्या विद्यार्थ्याला खूप मारहाण केली. म्हणजे त्याच्या कपाळावरती खोक वगैरे पडली होती. पण म्हणजे माझी खात्री आहे की अक्षराने मारहाण वगैरे काही केलेलं नाहीये. ते पोरगं का म्हणाले पण असं? मग तेच तर कळत नाहीये ना. काय नाही हो सर, तुम्ही पण का नाही डोसकर पडला असेल ते. पोरं खेळते आता ग्राउंडवर, खेळता खेळता गुडघं फोडून घेतात, नाडग्या फोडून घेतात. तसंच काहीतरी झाले असेल दुखापत. तुम्ही पण का नाही कुठला तरी विषय कुठं तरी आपलं द्या सोडून. अहो मी हा विषय सोडू शकत नाहीये. का? मला ऍक्शन घ्यायला सांगितली. कुणी? भुवनेश्वरी मॅडम. आई साहेबांनी कळलं हे सगळं घडलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडम तिथेच होत्या ना. तर त्यांनीच मला आजच्या आज ऍक्शन घ्यायला सांगितले. त्यांनी मला अक्षराला नोकरीवरनं काढून टाकायला सांगितलंय. हो ना. अहो त्या मुलाचे आई वडील देखील ऍक्शन घेण्याची मागणी करत होते. खूप पॅनिक झाले होते ते. अधिपती मला काही सुचत नाही हो.
म्हणजे असं नोकरी सोड वगैरे हे असलं काय मी अक्षराला बोलूच शकत नाही आणि भुवनेश्वरी मॅडमना देखील मी नाही म्हणू शकत नाहीये न, खरंच काय करू कळत नाहीये मला आता. नाही नाही लय लोड घेऊन एक काम करा, मला ते काय पोरग्याचं काय नाव आईबाबाचं नाव फोन नंबर पत्ता बित्ता सगळं मेसेज करा, मी बघतो काय करायचं. बरं, थँक्यू अधिपती.